भूमिमुक्त मोर्चाच्या वतीने बुलढाण्यात जेल भरो पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन केले स्थानबद्ध। महसूल व वन जमिनीवरील अधिकाऱ्यांसाठी भूमिमुक्त मोर्चाच्या वतीने दिनांक 11 जून रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंबोरे यांनी केले। या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल व वन जमिनीवरील पात्र व अपात्र दावेदारांना शासकीय जमिनीवरील पेरणीपूर्व मशागत व पेरणी करण्याची परवानगी द्यावी, अतिक्रमित शेत जमिनीवर प्रस्तावित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी, तसेच निवासी घरपट्टी कायम करावी, याशिवाय घरकुलासाठी मिळणारे अनुदान वाढवून 2.5 लाख रुपये करण्यात यावे। अशा विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी एकजुटीने आंदोलन केले। प्रशासनाकडून आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपली मागणी मांडली असता पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल सील, उपसंपादक रंजना राठोड, जिल्हा बुलढाणा। संयुक्त संघटनेच्या वतीनं गेल्या 30 तारखेला निवेदन दिलं। 11 तारखेला आज या ठिकाणी मुंबईला आमचं आंदोलन होतं, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि 9 मंत्री या जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे आम्ही मुंबईचं आजचं आंदोलन स्थगित करून आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला पुन्हा आठवण देण्यासाठी, DFOला आठवण देण्यासाठी हे पुन्हा या ठिकाणी या वर्षीच्या प्रलंबित वन दावेदारांच्या जमिनी त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना या वर्षीच्या पेरणीपूर्व मशागतीची आणि पेरणीची जड अवजडासह परवानगी देण्यात यावी, ही प्रमुख मागणी आजची आहे। आणि जे प्रलंबित आदिवासींचे पट्टे आहेत ते पट्टे तात्काळ वाटप करा आणि 1990 पूर्वीचे प्रलंबित जे पट्टेधारक जमीन आहेत त्या महसूल जमिनीवरचे प्रकल्प तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा या ठिकाणी आम्ही उद्याला या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादांना या ठिकाणी घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी